मंडळी 10वी-12वी बोर्ड परीक्षा झाल्यावर मुलांना टेन्शन येतं ते म्हणजे क्षेत्र कोणतं निवडायचं. आणि मग शिक्षक, घरातले आणि शेजारचे आपल्याला सल्ला द्यायला लागतात की बीकॉमला ॲडमिशन घे, इंजिनिअरिंग कर, पोलीस भरती कर, नाहीतर डॉक्टरकीचं शिक्षण घे. आणि या सल्ल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मित्र ज्या क्षेत्रात ॲडमिशन घेतोय तिथंच आपण सुद्धा घेतो. आणि असंच माझ्या मित्रांनी ऐकून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. सगळ्या परीक्षा पास झाला आणि पुढं जॉबसाठी तो IT कंपनीत गेला. पण गावाकडून शहरात गेलेला माझा मित्र शहरातल्या त्या मोठमोठ्या IT कंपनीत जाऊन प्रगती करण्याऐवजी बिघडतच गेला. म्हणजे सध्या IT कंपनीत सुरू असलेलं पॉलिटिक्स, पार्टी कल्चर आणि अजून बरंच काही यामुळं मित्र पूर्णपणे बिघडून गेला. कंपनीतल्या मोठ्या बापाच्या पोरांची संगत, व्यसन, पार्टी आणि त्यामुळं त्याच्या स्वभावात देखील बदल झाला. हे फक्त माझ्या मित्राच्या सोबत झालंय का? तर नाही. सध्याचं IT कंपनीतलं वातावरण बिघडत चाललंय. IT कंपनीच्या महिलांची सुरक्षा, मॅनेजर आणि वरिष्ठांकडून अत्याचार होणं, कंपनीतल्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांना स्वतःला संपवणं आणि अशा बऱ्याच घटना IT कंपनीत घडतात. म्हणूनच मंडळी IT क्षेत्र सामान्य तरुणांना कसं बिघडवतंय, IT कंपनीतलं वातावरण कसं असतं आणि खरंच IT क्षेत्र खराब आहे का, याचीच माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, एक प्रश्न स्वतःला विचारा की IT कंपनीत नोकरी मिळाली म्हणजे आयुष्य खरंच सेट आहे का? कारण आज IT क्षेत्र म्हणजे यश, पैसा आणि स्वप्न दाखवणारी एक झगमगती दुनिया वाटते. पण या चमकदार पडद्यामागं सामान्य तरुणांचं आयुष्य हळूहळू कसं बिघडत चाललंय हे आपल्याला कळतच नाही. पण प्रत्यक्षात तेव्हाच संघर्षाची खरी सुरुवात होते. कॉर्पोरेट कल्चरमध्ये शिरताच माणूस माणूस न राहता रिसोर्स बनतो. म्हणजेच टार्गेट, डेडलाईन, क्लायंट कॉल, नाईट शिफ्ट, वीकेंड वर्क या सगळ्यात काम आणि आयुष्य यांच्यातला समतोल म्हणजेच वर्क लाईफ बॅलन्स पूर्णपणे ढासळतं. सकाळ संध्याकाळ ऑफिस, उरलेला वेळ थकवा, झोप आणि मोबाईल, TV या सगळ्यांमध्ये घरच्यांशी बोलायला, मित्रांसोबत बसायला आणि स्वतःसाठी वेळच उरत नाही. यातच ऑफिसमधली संगत हळूहळू माणसाला बदलायला लागते. बड्या बापाच्या पोरांची संगत लागते. महागडे फोन, ब्रँडेड कपडे, गाड्या, लक्झरी लाईफस्टाईल या सगळ्याच्या तुलनेत सामान्य घरातून आलेला तरुण स्वतःला कमी समजायला लागतो. मग सुरू होतं इतरांना दाखवण्यासाठी जगणं. म्हणजेच आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च, EMI, क्रेडिट कार्ड आणि सोशल मीडियावर स्टेटस टिकवण्यासाठी धावपळ. आणि मग हळूहळू मूल्यांपेक्षा स्टेटस महत्त्वाचं वाटायला लागतं. या तणावातून बाहेर पडण्यासाठी अनेक जण व्यसनाकडे वळतात. सुरुवातीला फक्त एक सिगरेट, फक्त विकेंड ड्रिंक म्हणून सुरू झालेली ही सवय केव्हा रोजची गरज बनते हे कळतच नाही. दारू, सिगरेट, कधी कधी अजून घातक पदार्थ यामुळे शरीर तर खराब होतच आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा माणूस बिघडत जातो. आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. जसं की तासनतास खुर्चीत बसून काम करणं, व्यायाम न करणं आणि जंक फूड खाणं, वेळेवर न झोपणं. आणि मग या सगळ्याचा परिणाम लठ्ठपणा, पाठदुखी, मानदुखी, डोळ्यांचे त्रास, BP, शुगर आणि मानसिक तणावावरती होतो. आणि हे सगळं तरुण वयातच शरीराला कमजोर करतं. पैसा आहे पण आरोग्य नाही, अशी अवस्था आता IT कंपनीत निर्माण होते. मंडळी, याच IT कंपनीचा अजून एक भाग म्हणजे पब कल्चर. यामध्ये शुक्रवारी संध्याकाळ ऑफिस नाहीतर पब. आणि या पबमध्ये संगीत, दारू, पार्टी हे सगळं आधुनिकतेचं प्रतीक मानलं जातं. पण या झगमगाटात गावाकडून आलेली सामान्य मुलं आपली संस्कृती, आपलं कुटुंब आणि साधेपणा विसरायला लागली आहेत. आधुनिक होण्याच्या नादात माणूस आतून पोकळ होत जातो. याचा परिणाम नात्यांवरती होतो. ऑफिसमधल्या जवळीकांमधून लफडी जुळतात. त्यात गावाकडून आलेली मुलं मुली साधी असतात. त्यांना शहरातल्या लोकांसोबत जुळून घेता येत नाही. आणि तेव्हाच ते वन नाईट स्टँड, शुगर डॅडी आणि फ्रेंड झोन यांसारख्या जेन्झी कन्सेप्टमध्ये गुंततात. आणि त्यांना निष्ठेपेक्षा सुविधा महत्त्वाच्या वाटू लागतात. प्रेमात स्थिरता राहत नाही, फक्त आकर्षण असतं. त्यात ऑफिसमध्ये जुळणारी लफडी आणि लग्नानंतरही ऑफिसच्या कामांमुळे वेळेचा निर्माण होणारा अभाव यामुळे मॅरिड लाईफमध्ये भांडण सुरू होतात. आमच्याकडे सगळं आहे पण समाधान नाही, ही भावना वाढत जाते. घटस्फोट, ब्रेकअप, एकाकीपणा यांचं प्रमाण वाढतं. या सगळ्यात सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे कन्फ्युजन. म्हणजेच पैसा, करिअर, स्टेटस, आनंद, सक्सेस नेमकं काय महत्त्वाचं आहे हेच कळत नाही. आपण कुठून आलोय, कुठं चाललोय आणि का चाललोय याचं उत्तर हरवतं. बाहेरून यशस्वी दिसणारा तरुण आतून अस्वस्थ होतो, तणावग्रस्त आणि गोंधळलेला असतो. पण मंडळी, इतकं सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. IT क्षेत्र स्वतःहून वाईट नाही. तंत्रज्ञान, संधी, चांगला पगार आणि जागतिक स्तरावर काम करण्याची संधी IT मुळेच मिळते. पण समस्या तिथे सुरू होते जिथे तरुण पिढी फक्त पैशाच्या आणि स्टेटसच्या मागे धावायला लागते आणि स्वतःचा विचार करायचं थांबवते. अनेक तरुण गावाकडून, मध्यमवर्गीय कुटुंबातून मोठ्या आशेनं शहरात येतात. घरच्यांच्या अपेक्षा, समाजाचं प्रेशर आणि IT म्हणजेच यश ही धारणा मनावर इतकी ठरवली जाते की दुसरा पर्यायच दिसत नाही. पण प्रत्यक्षात IT कंपनीत पाऊल टाकल्यानंतर खरी लढाई सुरू होते. कामाचं प्रेशर, टार्गेट्स, नाईट शिफ्ट, सततची तुलना आणि अनिश्चित भविष्य या सगळ्यांचा मानसिक परिणाम तरुणांवरती होतो. यातच चुकीची संगत, पार्टी कल्चर, व्यसनं, अनावश्यक खर्च आणि दिखाऊ जीवनशैली यामुळं आयुष्य अजूनच गुंतागुंतीचं होतं. पैसा येतो पण त्याबरोबरच तणाव, आजार आणि नात्यांमधला दुरावा देखील वाढतो. काही जण हे सगळं सांभाळतात तर काही जण पूर्णपणे कोलमडून जातात. त्यामुळे प्रश्न IT कंपनीचा नसून त्या वातावरणात आपण कसे वागतो आणि कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो याचा आहे.
म्हणूनच तरुणांनी करिअर निवडताना फक्त ट्रेंड किंवा मित्रांचा निर्णय पाहू नये. स्वतःची क्षमता, आवड, मानसिक ताकद आणि जीवनमूल्य याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. नोकरी करताना पैसा महत्वाचा आहेच, पण त्याबरोबरच आरोग्य, कुटुंब, नाती आणि स्वतःचा स्वभाव टिकवणं यालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. शेवटी एवढंच सांगायचंय की कोणत्याही क्षेत्रात काम करताना माणूस म्हणून आपण टिकून राहिलो पाहिजे. मोठ्या कंपनीत काम करणं ही अभिमानाची गोष्ट असू शकते, पण आयुष्यात जगण्यासारखं आहे की नाही हे ठरवतं आपलं मानसिक समाधान. कारण पगाराची स्लिप दर महिन्याला येते, पण तुटलेलं आरोग्य, तुटलेली नाती आणि हरवलेली ओळख पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं. म्हणूनच मंडळी, आयटी क्षेत्र खराब आहे का नाही हा प्रश्न विचारण्यापेक्षा आपण स्वतःसाठी कोणतं आयुष्य निवडतोय हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण शेवटी खरं यश म्हणजे फक्त पैसा नाही, तर समाधान, स्थैर्य आणि स्वतःवरचा अभिमान आहे. बाकी आयटी कंपनी सामान्य मुलांसाठी आणि मुलींसाठी योग्य आहे की नाही, आणि आयटी कंपनीमध्ये अजून काय काय चुकीच्या गोष्टी होतात, तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.